खूप प्रामाणिक प्रयत्न केले, अनेक वर्ष चालू आहेत. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आम्ही सुद्धा गेली 1957 साली ही संस्था महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळेस स्थापन झाली आणि महाराष्ट्र राज्याचं प्लॅनिंग कमिशन म्हणून या संस्थेने गेले अनेक वर्ष काम केले. ऑटोनॉमस संस्था असली तरी महाराष्ट्र सरकारसाठी आणि महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या विभागासाठी गेली 63 वर्ष महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ कार्यरत आहे. आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी धनंजयराव गाडगिळांना या संस्थेची स्थापना करण्यासाठी सांगितलं होतं. आणि MEDC महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल 1957ला आणि MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 1962ला दोन संस्था महाराष्ट्रामध्ये जे काही औद्योगिकरण झालं किंवा जे काही महाराष्ट्राची आर्थिक भरभराट झाली त्याच्यामध्ये दोन संस्थांचा खूप मोठा त्याच्यामध्ये वाटा राहिलेला आहे. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाला धनंजयराव गाडगीळ, शंकरराव किर्लोस्कर, बाळासाहेब हिराचंद, केशव महिंद्रा, आदी गोदरेज यासारखे खूप चांगले उद्योजक संस्थेचे अध्यक्ष म्हणून लाभले. आणि आता आपण शिरोडकर म्हणून या संस्थेचे अध्यक्षांची जबाबदारी पार पडतात. आज ते काही कामानिमित्त दिल्लीला त्यांना थांबावं लागलं, ते या प्रेस कॉन्फरन्ससाठी येणार होते. परंतु गरजे मराठी ग्लोबल महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आम्ही एकाच ध्येयाने काम करणार आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीसाठी महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक यावी, इथल्या उद्योजकांना नवीन बाजारपेठेमध्ये काम करण्याची संधी मिळावी आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये महाराष्ट्रामध्ये एक संपन्नता यावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. पिंपरी चिंचवड विद्यापीठ हे जरी मागील 3 वर्षापूर्वी इस्टॅब्लिश झालं असलं तर पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही संस्था गेली 33 वर्ष ही महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे भारतातलं वन ऑफ द बेस्ट इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी स्कूल म्हणून त्याला नामांकन मिळालेलं आहे. या संस्थेची 17 जे काही वेगवेगळ्या कॉलेजेस आहेत ते सगळे त्या त्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण आणि नॅकच्या कायम A+ श्रेणीमध्ये असलेल्या ह्या सगळ्या संस्था आहेत. आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी ही आत्ताच्या जे काही नवीन रँकिंग आहे त्याच्यामध्ये फास्टेस्ट रिसर्च अँड टेक्नॉलॉजी ग्रोईंग युनिव्हर्सिटी म्हणून त्याला आपण मान्यता मिळालेली आहे. आम्ही या 3 संस्थांनी मिळून हा एक महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा प्रयत्न केला आहे की महाराष्ट्रामध्ये एक ऑन्टरप्रिनरशिप कॉन्क्लेव्ह जी ऑर्गनाईज करायची. त्याच्यामध्ये गरजे मराठी ग्लोबल संस्थेच्या माध्यमातून 100 ते 120 उद्योजक जे भारताच्या बाहेर काम करतात पण त्यांचे ओरिजिन महाराष्ट्रामध्ये आहेत. आता महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे ते वेगवेगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त मराठी असला पाहिजे असं नाही, पण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कार्यरत असणारे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये साऊथ इंडियाचे असतील, नॉर्थ इंडियाचे असतील, मराठी असतील किंवा अजून दुसऱ्या कुठल्याही गुजराती असतील, जैन कम्युनिटीमध्ये असतील सगळ्या उद्योजकांना आपण निमंत्रित केलेलं आहे. त्यांचं महाराष्ट्राशी काहीतरी देणं आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचा उद्योग व्यवसाय आहे, इथं काहीतरी कंपन्या आहेत आणि असे 100 ते 120 भारताबाहेरचे उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक याच्यामध्ये सहभागी होत आहेत. आणि महाराष्ट्रातून 500 एंटरप्रेन्योर हे याच्यामध्ये सहभागी व्हावेत असा आमचा प्रयत्न आहे. ते निमंत्रित आहेत आणि बाय रजिस्टर्ड आहेत. कारण ही कॉन्फरन्स ही याच्यामध्ये 2 दिवसामध्ये नेटवर्किंग हा सगळ्यात मोठा त्याचा एक आमचा उद्देश आहे की इथले उद्योजक परदेशातले उद्योजक त्यांच्या भेटी व्हाव्यात. परदेशातले जे उद्योजक आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त काम करावे यासाठी ही कॉन्क्लेव्ह त्यांना एक चांगला व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. त्यांना एक लोकल पार्टनर्स त्यांना या ठिकाणी मिळतील. महाराष्ट्रामध्ये उद्योजक त्यांच्या काही पार्टनरशिप त्या ठिकाणी क्रिएट होतील. आणि रिसर्च आणि टेक्नॉलॉजीमध्ये जे काही आता सध्या नवीन ट्रेंड्स आहेत त्या त्या सेक्टरच्या काही इंडस्ट्री आहेत, त्या क्षेत्रातले उद्योजक आहेत, त्या क्षेत्रातले एक्सपर्ट्स आहेत तर ते या ठिकाणी या सगळ्यांशी संवाद साधतील. याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स आहेत त्यांना पण आपण निमंत्रित केले. भारत सरकारचे MSME सारखे डिपार्टमेंट आहेत त्यांचाही सहभाग याच्यामध्ये आपण त्यांना पण निमंत्रित केलेले आहे. आणि असा एक प्रयत्न असा आहे की इकोसिस्टम त्याच्यामध्ये पॉलिसी लेवलला, सरकारी लेवलला, उद्योजकतेच्या लेवलला एक इकोसिस्टम क्रिएट व्हावी आणि त्यातून एक चांगलं महाराष्ट्रासाठी एक रिसर्च डॉक्युमेंट या कॉन्फरन्सच्या माध्यमातून तयार व्हावं जे की महाराष्ट्र सरकारसाठी सुद्धा एक पॉलिसी इम्प्लिमेंटेशनसाठी ते डॉक्युमेंट काम करेल असा याचा उद्देश आहे. तर आपल्या सर्वांना समिटसाठी निमंत्रित करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केली आहे. 10 आणि 11 जानेवारी ऑर्किड हॉटेल बालेवाडी या ठिकाणी ही कॉन्क्लेव्ह होणार आहे. तर आपण सर्वजण त्या कॉन्क्लेव्हला निश्चित या
त्याचे परिसंवाद कव्हर करा, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आपल्या माध्यमातून, याचा प्रयत्न करावा ही विनंती आहे. आणि आपल्या वर्तमानपत्रातून, चॅनल्समधून याची जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ह्या बातम्या जाव्यात एवढी आपल्या सर्वांना विनंती आहे. बाकी मी या ठिकाणी आनंद जाधव साहेब हे गरजे मराठी ग्लोबलचे संस्थापक आणि आता फाउंडिंग प्रेसिडेंट आहेत, ते या ठिकाणी स्वतः आपल्याशी संवाद साधणार आहेत. डॉक्टर गिरीश देसाई पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत आणि गेली 30 वर्षाच्या संस्थेमध्ये म्हणजे इज अ फाउंडिंग मेंबर ऑफ बोथ PCK and PCU. शीतल पंचाळ इज द डायरेक्टर जनरल ऑफ महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल. आणि सागर बाबर हे उद्योजक आहेत, तरुण उद्योजक, ते सुद्धा या कॉन्फरन्सचे एक कॉन्फरन्स ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून या कॉन्फरन्समध्ये त्यांचा एक सहभाग आहे. मी गानू सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्याला संबोधित करावं आणि मग बाकी 2-2 मिनिटं सर्वजण आपल्याशी संवाद साधल्या. नंतर आपले काही प्रश्न असेल तर आपण चर्चा करू. नमस्कार सचिनजी, थँक्यू व्हेरी मच. त्यांनी सगळ्या गोष्टी अत्यंत व्यवस्थित सांगितल्यात आहेत. पण मला ही संधी मिळाली आहे तुमच्याशी संवाद साधायची, त्याचा मी डेफिनेटली मला जेवढं तुमच्याबरोबर शेअर करता येईल त्यान्वये तुम्हाला गरजे मराठी ग्लोबल, MBDC ॲज वेल ॲज पिंपरी युनिव्हर्सिटी जो आम्ही जे करतोय त्याच्याशी तुम्ही कनेक्ट व्हा. त्याच्या पाठी हेतू काय आहे, त्यात तुमचं योगदान काय असू शकतं. कारण काय पत्रकार किंवा प्रिंट किंवा TV मीडिया ही कान आणि डोळे असतात आणि तुमच्या थ्रूच आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आम्ही काही असं ऑर्गनायझेशन नाही आहे की जिथे काही मोठा हिरोईन येते आणि लोक आपोआप अटॅक करते. आणि एस्पेशली हा माझा स्वतःचा अनुभव आहे की कुठला तरी करमणुकीचा कार्यक्रम असताना तर लोक पटकन अटॅक करतात. पण व्हेरॅज तुम्ही जर असं सांगितलं की बाबा इथे आपल्याला ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आहे, इथं आपल्याला आपला फ्युचर ठरवायचं आहे, तर माणसं थोडी रिलक्टंट असतात. सो ही तुमची जबाबदारी आहे की ही आमची जी भावना किंवा आमचा जो हेतू आहे हा तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचवा. सो थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. आता मी तुम्हाला थोडीशी गरजे मराठी ग्लोबलविषयी माहिती सांगतो की 2016 साली पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या आशीर्वादाने, प्रॅक्टिकली यांच्या आशीर्वादाने ही संस्था चालू झाली की भारताच्या बाहेर जाऊन मोठी झालेली मराठी माणसं एकत्र करायची. हा एकाच हेतूनी आम्ही ही संस्था केली. आणि जेव्हा मराठी जेव्हा मी म्हणतो तेव्हा मराठीची जी व्याख्या आहे ती आम्ही एक साधी व्याख्या ठेवलेली आहे की महाराजांचा पुतळा पाहिला की ज्याच्या पायातल्या चपलाने कधी नमस्कार करतो तो मराठी. सो त्या भावनेने सगळे महाराष्ट्रातले लोक आम्ही एकत्र केलेले आहेत. आणि आम्ही अतिशय वेगळा हेतू ठेवला होता. कारण काय जगभर मराठी मंडळं असतात की जी करमणूक, सामाजिक कार्यक्रम किंवा आपले धार्मिक कार्यक्रम करतात, गणपतीसारखे उत्सव करतात. त्यांचाही योगदान तेवढंच महत्त्वाचं आहे. मी असं म्हणत नाही की आम्ही काही त्यांच्यावर चांगलं करतो, वेगळं काहीतरी पण चांगलं करतो, त्यांचंही योगदान महत्त्वाचं आहे. पण हे एंटरप्रिनरशिप हा जो प्रकार आहे किंवा आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या प्रोफेशनल्सना सपोर्ट करणं ही एक इकोसिस्टीम बनवणं, व्हेरी आपली एक सिनर्जी त्याच्यात असली पाहिजे. एकमेकांना आपुलकीच्या भावनेने मदत करता आली पाहिजे. ह्यासाठी आम्ही गरजे मराठी बनवली. मला ह्याचं क्रेडिट मिळतं की आनंद गानू फाउंडर प्रेसिडेंट आहेत वगैरे वगैरे. परंतु माझा रोल तिथे संपला जेव्हा मी एकदा ते केलं. आता गेल्या 8 वर्षामध्ये इतकी महत्वाची आणि इतकी मोठी माणसं आमच्याबरोबर जॉईन झालेली आहेत की 2 वर्षापूर्वी इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक प्रोग्राम होता. ते 2000 लोकांसमोर मी सांगितलं होतं की तुम्ही मला विषय सांगा, तुम्ही मला जागा सांगा, त्या जागेतला एक्सपर्ट मराठी माणूस मी तुम्हाला देऊ शकेन. सो इतकी आपली व्याप्ती आहे. ही सगळी लोक आमच्याबरोबर कनेक्टेड आहेत. आत्ताचं जे हे समिट आहे या समिटमध्ये आम्ही आमचा हेतू किंवा आमचं ध्येय आणखी थोडं नॅरो केलेलं आहे की फक्त प्रोफेशनल्स किंवा विद्यार्थ्यांना मदत करणं याच्याशिवाय आम्ही असं ठरवलं की आपण एंटरप्रेनरशिपवरती जोर द्यावा. कारण काय, कुठलीही संस्कृती, कुठलाही समाज जर समृद्ध व्हायला हवा असेल ना तर त्याला म्हणजे वरती जायला हवं असेल त्याला ती इकॉनॉमिक स्ट्रेंथ लागते. आणि ती इकॉनॉमिक स्ट्रेंथ ही आपले एंटरप्रिनर्सच आणू शकतात. सो आम्ही हा जो 2 दिवसाचा प्रोग्राम केलेला आहे, हा प्रोग्राम डझंट एंड देअर. दिस इज जस्ट अ बिगिनिंग. आम्ही इथे एक सिस्टीम बनवतोय. त्या सिस्टीमच्या द्वारे आपल्या स्टार्टअप्सना मेंटर करता येईल. आपल्यातल्या ज्या कोणाला परदेशी कनेक्शन्स पाहिजे, जगाच्या पाठीवरती कुठलाही असा देश नाहीये, जागा नाहीये की जिथे आपले मराठी लोक नाही आहेत आणि जिथे गरजे मराठीचं कनेक्शन नाही आहे. की जिथे तुम्हाला जर काही बिझनेस करायचा असतील, एक्सपोर्ट्स करायचे असतील, तिथलं काही टेक्नॉलॉजी तुम्हाला ट्रान्सफर करायची असेल, विद्यार्थ्यांचं स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम करायचे असतील, तर हे सगळे आम्ही एकत्र करू. आणि म्हणून कसं झालं ना की 3 असे पिलर आपण एकत्र आले
की शिक्षणामध्ये अतिशय प्रसिद्ध असे आपल्यावर डॉक्टर गिरीश आहेत. ॲक्च्युली सचिनने आमची नावं घेतली, मी गिरीश सर आणि आपले शेवडकर सर, पण कन्व्हेनर सचिनजी आहे. आम्ही काय म्हणतात ते, आम्ही चेअरमन ही पोस्ट आमची असली तरी सगळी धुरा यांच्याच खांद्यावरती आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट सचिन. सो तुमच्या आम्ही हे जे करतोय इट इज गोइंग टू बी अ लॉंग टर्म थिंग. आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयातले एक्सपर्ट्स येतील. दुसरं काय माहिती की आमचा प्रयत्न असा असतो की ज्यांनी खरोखर काहीतरी मोठं केलंय, ज्यांना काय म्हणतात ते उद्योजकातले महर्षी म्हणता येतील, अशी माणसं आम्ही एकत्र करतो. आणि मराठी कदाचित मेंटॅलिटी अशी असेल, दुर्दैव असं आहे की हे जे इतक्या मोठी झालेली माणसं असतात ना, ते प्रसिद्धी परांगमुख असतात, पण त्यांना लाईमलाईट त्यांना नको असतो, पण त्यांच्या लाईमलाईटमुळे आपल्याला शिकायला मिळते. सो अशा लोकांना आम्ही बोलावलेलं आहे. म्हणजे एक समीर मित्रपुत्री सारखे बायोटेक्नॉलॉजीमधले आणि फार्मास्युटिकल म्हणतात अतिशय प्रसिद्ध येणार आहेत, किंवा आपले क्विटचे समीर काटकर येणार आहेत. सो समीर मित्रपुत्री जर तुम्ही गुगल केलं, मी पाहिलं की आजपासून 3 वर्ष त्या माणसाला नोबेल प्राईज मिळाला तर आश्चर्य नका वाटत. सो अशी माणसं येतील की ज्यांच्याशी तुम्हाला इंटरॅक्ट करता येतील. असे स्टार्टअप्सचे मेंटर्स किंवा स्टार्टअप्सचे एंटरप्रिनर्स येतील त्यांनी आतापर्यंत 100-150 मिलियन डॉलरची एक्झिट घेतली आहे किंवा ॲक्वायर केलेली आहे. सो हे सगळे लोक जे येतील आणि ह्यातला कुठलाही माणूस स्वतःसाठी येणार आहे, हा माणूस आपल्या मराठी कम्युनिटीला किंवा महाराष्ट्राला काय देता येईल आणि ते देण्यासाठी तेही याच्याकडे आशेने पाहत आहेत की हा एक त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतोय की व्हेरी दे कॅन कनेक्ट विथ महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याशी. MEDCचे महाराष्ट्रामध्ये 58 ठिकाणी 3 ठिकाणी त्याच्या शाखा किंवा म्हणता येईल. सो तेही लोक येणार आहेत. सो आणि आता गरजे मराठीच्या जर कामाविषयी सांगितलं तर आम्ही मी आणि माझा जिल्हा नावाचा उपक्रम केला, त्याच्यावरती आम्ही जोर देणार. मी आणि माझा जिल्हा ह्या नावात असं आहे की जगभरची जी मराठी माणसं आहेत ती आम्ही जिल्हा वाईज आम्ही एकत्र केली. ती माणसं त्या जिल्ह्यात काय गरज आहे, त्या जिल्ह्यात एंटरप्रिनरशिप काय झाली, त्या जिल्ह्यात एज्युकेशन इन्स्टिट्यूट काय, त्यांना गरजा काय, ते आयडेंटिफाय करतात. आणि नॉट नेसेसरी फक्त तेच त्या जिल्ह्यासाठी काम करतात. आम्ही 15,000 लोक त्या जिल्ह्यासाठी काम करत आहेत. आम्ही अहमदनगरला, औरंगाबादला, धुळे, जळगावला खूप चांगलं गरजे मराठीचं काम चाललंय. आम्ही गेले 4 वर्ष स्टार्टअपला मेंटरिंग करतो. आमचे 16 आठवड्याचे स्टार्टअप मेंटरिंगचे कोहर्ट होतात, जिथे आम्ही त्यांना आयडिएशन टू द प्रॉडक्ट, फायनल प्रॉडक्ट, गो टू मार्केट पासून फायनल प्रॉडक्ट त्यांना आम्ही करून देतो. आणि नॉट ओनली दॅट, कारण काय कुठल्याही बिझनेसमधला फक्त ज्ञान किंवा त्याला उपदेश नको असतो. तो शेवटी म्हणतो पैसा देखा, त्यांना पैसा लागतो, कारण की त्यांना धंदा चालवायचा. सो आमच्याकडे व्हेंचर कॅटलिस्ट नावाचा एक ग्रुप आहे. त्या व्हेंचर कॅटलिस्टचे सुद्धा हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स ते येणार आहेत. सो दे कॅन इन्व्हेस्ट इन टू अवर स्टार्टअप्स. इथं एक्सपोर्ट करता यावा. आणि एक्सपोर्ट जेव्हा आपण म्हणतो की नॉट नेसेसरी फक्त टॉप मोस्ट लेवल आणि बिलियन आणि मिलियन डॉलरचे एक्सपोर्ट्स करावे, त्यांनी देश किंवा त्यांनी महाराष्ट्र नाही बिल्ड होणार. त्यांनी कदाचित एक छोटीशी इंडस्ट्री बिल्ड होईल. सो तळागाळातल्या लोकांना सुद्धा महाराष्ट्रातनं जगभर काय पाठवता यावं ह्यासाठी आम्ही महा मार्केट प्लेस म्हणून एक मार्केट प्लेस निर्माण केली आहे, www.mahamarketplace.com. त्यामुळे आपल्या छोट्या लोकांना सुद्धा जगातल्या कानाकोपऱ्यात माल पाठवता यावा यासाठी आम्ही एक इकोसिस्टम निर्माण केली. सो असे अनेक उपक्रम आहेत. ते उपक्रम आम्ही त्या दिवशी लोकांकडून आणून तुमच्यातर्फे तुमच्या माध्यमातून ते अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत पोचावे ही माझी तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट राहील. आणि आज तुम्ही एवढे सगळे आलात आणि आमचं जे काय आमचे विचार आहेत ते ऐकण्याची तयारी दाखवली, याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो. तुमच्या सहकार्याची, तुमच्या मार्गदर्शनाची सुद्धा आम्हाला गरज आहे. सो थँक्यू व्हेरी मच. नमस्ते. ओव्हर टू शीतल मॅडम. नमस्कार. मी महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलची डायरेक्टर जनरल आहे. सो